मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण सध्या चर्चेत असलेलं पद उपमुख्यमंत्री पद, तर त्याबद्दल परीक्षाला जेवढं गरजेचं आहे तर ती माहिती आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी ध्यानात घ्या की उपमुख्यमंत्री पद हे घटनात्मक पद नाही. तर ज्या प्रकारे उपराष्ट्रपती पद हे एक घटनात्मक पद आहे, तर त्या प्रकारे आपल्या देशामध्ये उपपंतप्रधान असो किंवा उपमुख्यमंत्री पद असो, ते आपलं घटनात्मक पद नाही, हे ध्यानात घ्या. ती एक राजकीय पद म्हटलं जातं, ती एक पॉलिटिकल पोस्ट म्हटली जाते, ती कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट नाही. हे पहिली फॅक्ट झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ, तर उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ निश्चित नसतो. तर उपमुख्यमंत्री पदाची नियुक्ती किंवा त्यांना पदावरून काढणे हे त्या मुख्यमंत्र्याच्या स्वेच्छाधीन अधिकार आहे. तो मुख्यमंत्र्याच्या स्वेच्छाधीन डिस्क्रिशनरी पॉवर आहे की त्यांना नियुक्त करायचं किंवा पदावरून कसं काढायचं वगैरे त्यांचा ऐच्छिक अधिकार आहे मुख्यमंत्र्याचा. त्यानंतर आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की भारतातील पहिले उपमुख्यमंत्री कोण होते. असा जर प्रश्न आला तर अनुराग नारायण सिंह बिहार राज्यातले आहेत. तर अनुराग नारायण सिंह हे भारतातील पहिले उपमुख्यमंत्री पद भूषवलेले व्यक्ती आहेत बिहार राज्याचे. त्यानंतर महाराष्ट्रातील पहिले उपमुख्यमंत्री कोण असा प्रश्न आला तर त्या ठिकाणी आपल्याला माहिती पाहिजे नाशिकराव तिरुपुडे. नाशिकराव तिरुपुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री पद भूषवलेले व्यक्ती आहेत 1978 ला. त्यानंतर माननीय अजित पवार, तर सध्या ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे, तर अजित पवार हे तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री पद त्यांनी भूषवले महाराष्ट्राचं. आणि एकूण 4 मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये, वेगवेगळ्या 4 मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये त्यांनी तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. आणि सध्याच्या चर्चेमध्ये महत्वाची पहिली घटना घडणार आहे, तर त्यामध्ये सुनेत्रा पवार, तर सुनेत्रा पवार या अजित पवार यांच्या पत्नी आहेत. तर त्यांची महाराष्ट्रातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती होणार आहे आणि अशा त्या पहिल्या महिला ठरणार आहेत. परंतु एकूणात जर विचार केला, एकूणात त्या 11व्या व्यक्ती ठरणार आहेत. कारण आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये एकूण 10 व्यक्तींनी उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे. म्हणून एकूणात जर विचारलं तर ते 11व्या व्यक्ती ठरतील आणि पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत. तर ही येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी आपल्याला आवश्यक ती माहिती असणं गरजेचं आहे. तर धन्यवाद.